नमस्कार, मी संजय स्वामीराव किणीकर। आज या अक्कलकोटच्या पंचायत समितीपुढे मी नागडा बसत आहे, कारण माझ्याकडे इथल्या अधिकाऱ्यांनी तात्काळमध्ये 16/9/25ला एक भ्रष्टाचाराचा मी विषय काढला होता। त्या विषयासंदर्भी ह्या लोकांनी आदेशपत्र दिलं होतं 16/9/25ला की 7 दिवस मागितले होते। 7 दिवस होऊन आजच्याला 3 महिने झालेत। विस्तार अधिकारीवर ढकलतो, ग्रामसेवक गावी नसतो। 7-7, 8-8 दिवस मी गावी वाट बघितली आहे, तर आज मी स्वतः इथं कपडे काढून आंदोलन करीत आहे। तर संबंधिताला विनंती आहे, ज्या काही प्रशासन असतील त्या लोकांनी याची दखल घ्यावी, अन्यथा मी जर खोटा चुकीचा असेल तर माझ्यावर कारवाई व्हावी। माझ्याकडे आदेशाचा पत्र आहे आणि आदेशाची पायमल्ली इथं होते या पंचायत समितीमध्ये। तर मी आज स्वतः इथे कपडे काढून बसत आहे। जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी इथे कपडे काढूनच बसणार आहे। मला न्याय मिळावा ही अपेक्षा आहे, कारण आजपर्यंत हा अर्ज केला होता मी जवळपास 1 वर्षापूर्वी की ह्याच्यामध्ये जे गावातली जागा आहे तो कुठला तरी एक महाराज लुटत होता, ते लुटू नये म्हणून मी पत्रव्यवहार केला। महाराज बांधकाम करत होता, त्याच्या विरोधात मी कारवाई केली। त्याच्यानंतर गावच्या ग्रामपंचायतीने त्याला नोटिसा पाठवल्या, त्यांनी बांधकाम बंद केलं। त्यानंतर रीतसर सिटी सर्वेच्या नोंदी दिल्या, तर ते नोंदी रीतसर होत नाहीयेत। आता गावातून देखील कोणाचा विरोध नाहीये या गोष्टीला, तरी देखील या पंचायत स्तरावरती मी याचे सगळे पत्रव्यवहार केले असताना देखील आज काही झालेलं नाहीये। तर मी आज माझे सगळे कपडे काढून इथं बसणार आहे, तरी तमाम अक्कलकोटमधील सर्व जनतेला कळावं की हा काय विषय आहे। माझ्याकडे रीतसर सर्व कागदपत्र आहेत, संदर्भी 1 वर्षापूर्वीचा अर्ज, पाठपुरावा, प्रोसेस सर्व काही असताना देखील मला न्याय मिळत नाही। एक संजय किणीकर माहिती अधिकार कार्यकर्ता एसदाचा प्रशिक्षक असून जर कायद्याची अशी पायमल्ली ह्या अक्कलकोट पंचायत समितीमध्ये होत असेल आणि संदर्भी एक ग्रामसेवक 8-8 दिवस जर येत नसेल तर याला जबाबदार कोण आहे। आज मी माझे सर्व कपडे काढून इथं बसत आहे, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत। साहेबांशी बोलतो, बोला साहेबांशी बोला। नाही साहेबांशी बोला, जोपर्यंत साहेबांशी बोलत नाही तोपर्यंत मी उठत नाही। मला न्याय पाहिजे आज, मला आज न्याय पाहिजे। मी अंडरवेअर देखील काढणार आहे। तुमचे कुठले गुन्हे दाखल करत असाल ते करा, काही हरकत नाही माझ्यावरती। मला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। मी जवळपास 1.5 वर्ष न्यायाची वाट बघितलेली आहे। गावच्या रजिस्टर पासून भ्रष्टाचार केलेले ग्रामसेवक, विस्तार अधिकारी खतपाणी घालताना आणि त्यात गट विकास अधिकारी देखील खतपाणी घालताना मी पाहतोय। आज हे एक नागरिकांचा अंत बघितला जात आहे। एवढं सगळं रिसर्च प्रोसेस असून ही लोक अंमलबजावणी करत नाहीयेत। तर आज माझं म्हणणं असं